नमस्कार, मी अनघा धुडपकर आणि आपण ऐकत आहात कैकेयी भाग 13वा. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. कैकेयीच्या मनावर सरस्वतीने संपूर्ण अंमल बजावला होता. तिला ते जाणवलं देखील. आपली बुद्धी भ्रष्ट होत आहे. स्वतःच्या मुलास राज्य मिळत असेल तर कोणत्या मातेला नको आहे? तिची बुद्धी फिरू लागली. तिला पूर्ण जाणीव होती. सर्वांना प्रिय असणाऱ्या रामास वनवासात पाठवल्यानं ती खलस्त्री ठरणार होती. ती विचार करू लागली, मी एकटीनं वाईटपणा घेतल्याने जर संपूर्ण राक्षसांचा नाश होत असेल, जगकल्याण होत असेल, तर हा त्याग करावाच लागेल. तिला कल्पना होती, ज्येष्ठ बंधूंचा हक्क डावलून भरत कधीच राज्य स्वीकारणार नाही. सद्य परिस्थितीत स्वामींनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला तरी भरत श्रीरामाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या वतीनं राम येईपर्यंत राज्य सांभाळेल. पुढे काय घडायचं ते घडो, परंतु भरत अयोध्येत येण्यापूर्वी राम वनवासाला जायला हवा. कैकेयी विचारात हरवली असतानाच मंथरेनं तिला भानावर आणले. तिच्या सल्ल्यानुसार अलंकारविहीन अस्ताव्यस्त वस्त्रे, केस मोकळे सोडून चेहऱ्यावर भयंकर रागाचा आवेश आणून कोपभवनात जाऊन ती जमिनीवर पसरली. कामकाज आटोपल्यावर महाराज राज्याभिषेकाची वार्ता सांगण्याकरता कैकेयी महालात प्रवेशले. दारावरच्या प्रतिहारीनं राणी कोपवनात असल्याचं सांगितले. ते कोपवनात आले. तिथली अवस्था बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. ते तिच्याजवळ जमिनीवर बसून तिला प्रेमानं स्पर्श करताच फणकाऱ्यानं त्यांचा हात तिनं झिडकारला. अजिजीनं राजा म्हणाले, देवी अगं काय झालं? कुणी तुझा अपमान केला का? काही अनुचित घडलं का? अनेक प्रश्न विचारल्यावरही ती काहीच बोलली नाही. शेवटी म्हणाले, बोल राणी, काय घडले? काय हवंय तुला? तुझे मनोरथ पूर्ण करण्यास मी कोणतेही दिव्य करण्यास तयार आहे. वेळ आली तर प्राणसुद्धा त्यागीन. प्रिय असलेल्या रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता सांगण्यासाठी प्रथम तुझ्या भेटीस आलो होतो. असो. राजाने अस्वस्थ केल्यावर तेव्हा ती म्हणाली, प्रथम आपण प्रतिज्ञा करा की माझे मनोरथ कितीही कठीण अप्रिय असले तरी ते आपण पूर्ण कराल. त्यांनी प्राणप्रिय रामाची शपथ घेत म्हटले, तू मागशील ते पूर्ण होईल, वचन देतो. महाराज पूर्ण वश झाल्याची खात्री झाल्यावरच कैकेयीनं मनी विचार केला, हीच योग्य वेळ आहे आपला मतलब साधण्याची. कठोरपणे ती म्हणाली, शंभरासूर युद्धात आपण प्रसन्न होऊन मला 2 वर दिले होते. त्याची पूर्तता करण्याची आता वेळ आली आहे. रामाचा होऊ घातलेला रामाचा राज्याभिषेक थांबवून पहिल्या वरानं रामाला 14 वर्षे वनवासाला पाठवावे आणि दुसऱ्या वरानं भरताचा राज्याभिषेक करून त्याला राज्य द्यावे. तिच्या अशा अनपेक्षित वागण्यानं, ह्या मागण्यानं महाराजांवर वज्राघात झाला. चांगलेच ते हादरले. घटकाभर ते दिग्मूढ होऊन झाले. क्षणभर अर्थबोधच झाला नाही आणि अर्थ लक्षात आल्यावर अत्यंत व्याकुळपणाने ते म्हणाले, हे दिवा स्वप्न तर पडलं नाही ना? ऐकण्यात माझी काही गफलत तर झाली नाही ना? हा भास तर नाही ना? नाही महाराज, आपण बरोबर ऐकले. दुःखाविगानं त्यांना मूर्छा येऊन जमिनीवर ते कोसळले. बऱ्याच वेळानं शुद्धीवर आल्यावर अनावर संतापानं ते म्हणाले, हय दयाहीन दुराचारिणी, रामानं तुझं काय वाईट केलं म्हणून त्याचे अनिष्ट चिंतेत तू आहेस? तुझे त्याच्यावरचे प्रेम ढोंगी होते का? तू राजकन्या वंशातील जहरी नागिण आहेस हे माहीत असते तर तुला या घरात आणलेच नसते. तुला माहीत आहे रामावरती माझे किती आत्यंतिक प्रेम आहे. तो क्षणभर जरी नजरेआड झाला तर माझं चैतन्य नष्ट होते. त्याच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. मी वृद्ध दीनपणे विनवणी तो करतो, हवे ते सर्व देतो, पण रामाच्या वनवासाचा हट्ट धरू नकोस ग. मी हात जोडून तुला विनंती करतो, रामास अभय दे. महाराज दुःखानं विलाप करत होते. वारंवार त्यांची शुद्ध हरपत होती, पण कैकेयीच्या हृदयाला पाझर फुटला नाही याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं. ही सारी सरस्वतीचीच किमया असावी. एरवीची ती असती तर त्यांची एवढी दयनीय अवस्था बघून हृदय द्रवलं असतं, पण ती विरघळली नाहीच. उलट रौद्र रूप धारण करून अत्यंत कठोरपणे कैकेयी म्हणाली, महाराज आपण दिलेलं वचन पाळू शकत नसाल तर रघुवंशब्रीदाचा टेंभा मिरवताच कशाला? मी निक्षून सांगते, काही झाले धर्म
अधर्म धर्म अधर्म खरे खोटे होवो, माझ्या निर्णयात बदल होणार नाही. आपण प्रतिज्ञा पालन करता रामराज्याभिषेक केला तर आपल्यासमोर कालकूट प्राशन करून प्राण त्यागीन आणि रघुकुलाचं जे ब्रीद आहे, प्राण जाय वचन पर वचन न जाय, हे नेहमीसाठी खोटे ठरेल. धन्यवाद.